मित्रांनो, आज आम्ही अंबागड किल्ला बघायला चालला. तर आमच्या सोबतीला आहेत माझे काकाजी आणि पका. चलो. अंबागड किल्ल्यात जाण्याचा मार्ग लिहिलेला आहे. कळलं आम्ही किल्ल्याला जात आहोत. आम्हाला सांगितले होते की रस्त्याने वाघ मिळेल, पण आम्हाला वाघ काही मिळाला नाही. आणि इथपर्यंत शेती वगैरे आहे, शेती वगैरे करतात तिकडे लोक. एवढ्या जंगलमध्ये असताना सुद्धा अंबागडला जाताना असं आपल्याला घनदाट जंगल रस्त्यातून जावं लागतो. आणि जाता जाता आपल्याला छोटे छोटे तलाव बघायला मिळू शकतात. बघा तिकडे तलाव आहे. आम्ही पोहोचलो अंबागडमध्ये. बघू शकतो तुम्ही, आपल्याला असं आल्यावर नजारा बघायला मिळाल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांची सुविधा केलेली आहे. तर आपण आता आपली जर्नी सुरू होत आहे. काका आणि प्रकाश काका जोमात निघालेले आहेत. अरवला हर महादेव म्हणून आम्ही आमची जर्नी चालू केलेली आहे. चलो मित्रांनो, आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अंबागड किल्ला. ते मित्रांनो, आम्ही एवढा भाग चढलेला आहे आणि आणखी आम्हाला असं चढ आहे. आणि असं बघू शकता मित्रांनो, आमची आता जवळपास 350 पायऱ्या चढून झाल्या. आणखी आम्हाला 150 पायऱ्या चढायचे आहेत. आम्ही थकून गेलो आहोत पूर्ण. मित्रांनो, साहिल भाऊ फिरायला जाऊ म्हणतात ना, हेच थकले. आम्ही काय करायचं मग? संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. अशी कलाकृती आणि ही एंट्रन्स आहे. प्राचीन काळातले बनलेले सुद्धा हे शिल्पकला आता पण जसेच्या त्याच व्यवस्थेत आहे. हे आजकालची जनरेशन आहे प्रेम भंगवादी, ते इथे येऊन आपल्या प्राचीन काळातील शिल्पकलाला असे आपल्या कारनाम्याने खराब करत आहे. आपल्याला इथून आणखी वर जायचा रस्ता आहे. थोडा आतून आपल्याला असा वर जातो. जसा आपला मित्र माझा काका जाऊन झाला. बघू शकता तुम्ही. सर्वात टॉपवर आल्यानंतर आपल्याला असा नजारा बघायला मिळतो. निसर्ग रम्य असा वातावरण इथे आपल्याला बघायला मिळतो. एंट्री झाल्यानंतर इकडून पायऱ्या संपल्यानंतर आपल्याला आणखी इकडे जा. आणि हाच तो टाका आहे जिथे शत्रूंना इथला पाणी पाजून इथे त्यांना मारण्यात आले होते. बघू शकता. आता इथे फिरणाऱ्या लोकांनी इथे किती गंदगी केली. प्लास्टिकचा वेस्ट कचरा इथे टाकला. असे मूर्ख लोक आहेत. आपणच आपल्या प्राचीन काळातील वास्तूंना असे खराब करतो. आणि हे जे आपल्याला किल्ल्याच्या भिंतीला छोटे छोटे छिद्र दिसतात, ते इथून सैनिकी आपले किल्ल्याची पहारेकरी करत होते. किल्ल्याच्या मागच्या भागाला असं उडकी आहे आणि अतिशय घनदाट असं जंगल आहे. बघा मित्रांनो, इथे पाणी आहे. पाणी हा इथे पूर्ण पाण्यावर. किल्ल्याचा वरचा भाग आहे तो आता खूप दुर्मिळ परिस्थितीमध्ये आहे. तसे बांधकाम पूर्ण आता पडलेलं आहे. आम्ही तिघे पण काका आणि पका पोचलेले आहोत किल्ल्याच्या टॉपवरती. बघू शकता तुम्ही. किल्ल्याच्या वरती आल्यावर आपल्याला असं सुंदर नजारा बघायला मिळतो, एकदम निसर्गरम्य. मित्रांनो, हे बघा, असं गुप्ती रस्ते आपल्याला पाहायला मिळतात. हे रस्ते असे मागच्या भागाने निघतात इकडे. हा स्नान कुंड आहे. बघू शकता. आम्ही स्नान कुंडामध्ये उतरले आहोत. आपला बघा भाऊ वरती आहे. आणि इथे इकडे आल्यानंतर आपलं छोटासा मंदिर बघायला मिळतो. आता आम्ही ऑलमोस्ट खाली उतरले आहोत. आमचा अंबागड आता पूर्ण फिरून झालेला आहे. अंबागड किल्ला आता बघूया नेक्स्ट. आता आम्ही निघलेले आहोत अंबागडमध्ये. झालं आमचं बघून. आता आम्ही जाऊ, बघू. आम्हाला भूक लागली आहे. नाश्ता जेवण वगैरे करू. बाय. सी यू नेक्स्ट ब्लॉग.